इथून आमका सगळ्यांका पाणी जाता प्रत्येक घराघरात 50 ते 52 घरा आहेत त्यात इथून पाणी आमका इथून खाली जाता। एवढ्या मोठ्या हॉटेलात बोलवल्या मला वाटलं काय जेवक बिव घालतो मी घराकडनं डाळ भात जेवण इले मी तुझ्या ह्याच्यावर काही जण मग चाय पिऊ घातल्या फक्त लवकर येत असेल का घालणार होते मी नको आता गराडे जेवले आवशी चहा। नमस्कार मंडळी, आपल्या आज नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज मी इलय देवगडला इलय, देवगडून आता घरी चाललाय। तर घरी जाते म्हटलंच देवगड कुणकेश्वरचं दर्शन घेऊन मी म्हटलं घरी जाऊया। पण आज श्रावण सोमवार गर्दी भरपूर असणार। आज प्रथमेश पण बोललो आम्हाला, बघूया तरी पण। ओहो मजे आपण आता कुणकेश्वरच्या आहे, कुणकेश्वरच्या मध्येच हे रस्ता आहे देवगडला जायला। हा रस्ता आहे प्रथमेशच्या घराकडून मी आता आलो तर हा रस्त्यावरून जावं लागतं। कित्येक वर्ष झाला हा रस्ता असाच आहे। मी देवगडवरून घरी जात होतो, म्हटलं एवढा सुंदर नजाराचा व्हिडिओ शूट केल्याशिवाय कसं जायचं। शेवटपर्यंत पाणी। कुणकेश्वर बघा, चारी साईडने समुद्र आहे। कुणकेश्वर मंदिराच्या पाठीमागे समुद्र आहे। आणि मी देवगडवरून घरी चाललोय, प्रथमेशच्या घराला आलेलो। तर हा नजारा म्हटलं कॅप्चर केल्याशिवाय कसं जायचं। एवढा सुंदर नजारा, तीव्र वळण आहे आणि खरंच तीव्र वळण आहे। आज श्रावण सोमवार आहे आणि गर्दी भरपूर असणार। मी आलोय इकडूनच जाऊया ना। तुम्ही पण दर्शन घ्या आज श्रावण सोमवारचं, माझ्या निमित्तानं तुमचं पण दर्शन झालं। बघू गर्दी आहे का काय। बरेच जण बोलले गर्दी आहे, प्रथमेश पण बोललाय गर्दी आहे आज। बघा नजारा बघा, श्री क्षेत्र कुणकेश्वर आणि बाजूला समुद्र। हायच्या मारी लाटा बघ, इथेच गाडी लावून दर्शनाला जाऊन येऊया। बापऱ्याच कुणकेश्वरच्या मंदिरात गेलाय, एवढी गर्दी ना की काय सांगू तुमका। कारण का शेवटचं श्रावण सोमवार असल्यामुळे खूप गर्दी आहे। त्यात प्रवेश याच्या आतमध्ये जो गाभारा होता त्याच्यात भजन चालू होता, लेडीज भजन होता। मी म्हटलं पूर्ण दर्शन घेईपर्यंत म्हटलं 2-3 तास तरी जाणार। मग लांबूनच दर्शन घेतलंय, पाया पडलंय आणि आपलं इलंय। कारण मालवणला पण भजन होता आता आमच्या घरी, तिकडे दुर्गादेवी मंदिराचं पण भजन आणि आमच्या गावी ब्राह्मणदेवाचं मंदिर आहे तिकडे पण भजन। त्याच्या मी म्हटलं तिकडे जाऊन भजन करूया, भजनात जाऊया। आणि पटापट निघालं तिकडे, इंस्टाग्रामला स्टोरी टाकून पण येणार कारण का पाऊस येत होता। म्हटलं थांबलाय तर मंदिरातून गाडीकडे येईपर्यंत म्हटलं भिजणार, त्याच्यात म्हटलं पटापट कल्टी मारली, पाया पडलो। आता तुमका पण दर्शन केलं असतंय, मी माझं दर्शन झालं ना, मी लांबून दर्शन केलंय। तर आता म्हटलं मी निघाले मालवणला जा। बाबा आता मालवणला जाऊ निघाले, बघूया तिकडे। आई फोन केलाय म्हटलं येतय म्हणून, जाऊचं काय हे नव्हता माझ्या गावात, पण म्हटलं आता इला होते जाऊन येऊया। बाबांनी पण सकाळी मेसेज केलाय की ये भजना वगैरे असत
काय भजनात म्हटलं चल जाऊया आपल्या काय एवढ्याच. आज तसं माझं एक तसं बँकेत काम आहे म्हटलं तर उद्या बँकेतलं काम करून मग उद्या परवा जायचं मुंबईत. प्रथमेशचं आज काम झाला, उद्या आज संध्याकाळ होईल त्याचं काम. त्याच्यामुळे म्हटलं मी निघतोय म्हटलं. तो गेलो गाडी घेऊन, मी सकाळीच निघणार होतोय. तो गाडी घेऊन निघाल्या मग मी माका लेट झालं. मग प्रथमेश आई बोलले आता इला असते जेवण जा. जेवण वगैरे निघाले. आता आई आता गाडी घालतली म्हणून त्याला माका सांगलं जेवण बनवून ठेव आणि तू या जेवण इलास, असा विषय. चढाव एवढा शार्प टर्न आहे बघा. एकदा इथे ना कोल्हापूरची गाडी अडकलेली, कोल्हापूरवाल्याची गाडी अडकली. ते काय समजलाच नाही कसं टर्न मारू ग. त्याने बाहेरून टर्न मारल्या आणि समोरून बस इली झाली. त्या रिवर्स घेऊ पण जमत नव्हते कारण का तो उतार एवढं शार्प आणि टर्न पण शार्प. त्याच्यामुळे त्या काय जमले नाही. कोकणात गाडी चालवणं ना साधारणशा माणसाची कामं नाही. आम्ही कसे कोकणात मुरलेले असतो त्याच्यामुळे आमका माहिती राहील रस्ते व्यवस्थित. आम्ही त्याच्यामुळे आमका जमान जातात. बाहेरून येतात ते त्यांच्यामुळे जास्त कोकणात ऍक्सिडेंट होण्याचे कारण ते असतात की त्यांना कोल्हापूर सातारा या साईडचे त्यांना कशी सरळ सरळ टर्न वगैरे त्यांना माहितीच नाही. सरळ सरळ रस्ते. आमच्या कोकणात तसं नाही, आमच्याकडे जागेवर टर्न असतात. त्याच्यामुळे इकडे त्यांचा अंदाज फसता त्यांना नाही जमणार. मग अशी काहीतरी घालतात ऍक्सिडेंट करतात. स्वतः धोक्यात असताना बाकीच्या मग घालतात माऱ्याक. असे विषय आहेत. त्याच्यामुळे कोकणात गाडी चालवताना जरा सांभाळून चालवा. जीवाची काळजी घेऊन, बाकीच्यांचा जीव सांभाळून तुमचा जीव सांभाळून. तर आम्ही आता पावसाच्या आधी 4 वाजता दिलेले जात भजन चालू होऊच्या आधी आम्ही मालवण घरात जाऊया. थकलेल्या मनाक शांती मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे स्वामी समर्थांचा मठ. आणि आम्ही आता वांगणीमध्ये स्वामी समर्थांच्या मठात दिलाय. कारण का मालवणाक जाताना लागतं आचऱ्याच्या पुढे गेल्यावर. तर म्हटलं जाऊन येऊया, दर्शन घेऊन येऊया. भरकटलेल्या मनात शांती मिळण्यासाठी एकमेव ठिकाण म्हणजे आमचं तर स्वामी समर्थांचा मठ. त्यात वांगणीमध्ये मी दर्शन घेऊन आलो स्वामींच्या मठामध्ये. तिथून बाहेर आल्यावर नाही जे एक वेगळी म्हणजे सध्या जे काय चाललंय, मला मुंबईत पण जरी कधी असं अस्वस्थ वाटलं ना थोडं, तर मी दादरच्या मठात जातो. तिथं अर्धा तास तरी बसतो मी त्या मठामध्ये. तिथून जी बाहेर आल्यावर जी एक एनर्जी येते ती एक वेगळीच एनर्जी असते. त्याच्यामुळे मी आलो ज्यावेळी मी इकडे येतो किंवा कुठे पण दादरला पण असं तरी दादरला काहीतरी असलं तर 5 मिनिटासाठी तरी जाऊन येतो. मागच्या वेळी मी पण इकडे आलो तेव्हा आईनी होती. आज एकटाच होतो, म्हटलं चल जाऊया दर्शन घेऊन येऊया. शांत वाटतं इकडे, वेगळीच वाइब आहे. तर चला आता वेळ झाले 4 वाजतील. आचऱ्यावरून मालवणच्या दिशेने चाललो आम्ही.
सगळं हिरवं हिरवं गार. इकडे कधी पण इला तरी हिरव्या हिरव्याच असतात, कारण का त्या साईडला नदी आहे आणि इकडे पाठीमागे समुद्र, त्याच्यामुळे या साईडला वर्षाचे 12 महिने तुमका हिरवळच दिसतली. हा माझा मित्र घरी जात होतोय आणि मला चाय पिऊ घेऊ बोलवलं हॉटेलवर. जेव बिव घालायचं मला. हे भाई एवढा काय जेव का हवं, त्या जेव घालायचं. चाय पाजलंस काय काय व्हेज थाली आहे, चपाती आहे, चिकन थाली आहे, मच्छी थाली आहे, चिकन रस्सा पाव, अंडा पाव, काहीतरी घालायचं. चाय घातलंस तर मला 10 रुपये आले. मग 12 वाजता येणारच. असे आमचे हे मित्र. किती वाजता येणार असतं? 12. बोल 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 रे, कोणाक सांगत नाही. बोल. चक्कर माशा तो व्हिडिओ माझा गाजा बोललं. गोरो दिसतात आपण. अरे तुमका दिसणार नाही रे, तुमची नजर. चल जाऊ आपण. काय जाया काय जाया मी कुठे राहतो? ऑटोमॅटिक आहे बाबा, आमची गरिबांची गाडी आहे. खोल अजून एकदा. आपण गेलो होतो ना गाडी. हां आता आम्ही ह्याच्या साईडवर जातो. तुमच्या मालकांची साईड आहे. एवढ्या मोठ्या हॉटेलात बोलवल्या, मला वाटलं काय जेव बिव घालतो मी घराकडनं. डाळ भात जेवण इले मी तुझ्या ह्याच्यावर. 12 वाजता बोलवलं. चालू कशी कशी माणसं आहे याची. माको मी आपलं आशीर इले म्हटलं ते एवढे काय चिकन रस्सा पाव, अंडा आमलेट, चिकन थाली, मच्छी थाली, अंडा मसाला, यातलं काहीतरी घालीत. काही जण मला चाय पिऊ घातल्या. फक्त लवकर येत असेल का घालणार होते मी. नको आता गराडे जेवले आवशी चहा म्हणून तुका फोन कर करते मी. अरे पप्पू का गावले मग त्यांचा काहीतरी न्यायचा होता. हे आमचे बिझनेसमॅन सिद्धेश दिलीप पोल. वाव ब्युटी. जाऊ दे, सगळं आपली शब्द रिटर्न घेतले. ह्याच्या इथे काम चालू आहे, मी तुला दाखवते काम काय चालू होतं. जात होते चहा आणू घेता अडे कोण पाडाय होतं. ह्याचे कामदार भाव कसे आहेत ते टाइमपास वाले सगळे ह्याचे कामदार. समोर पाऊस पण येत आहे. पाऊस कसलो येता किल्लो समोर तुमका दाखवते आता किल्लोच दिसता. होय रे खतरनाक विवा कशी ते घर बांधूया. याचो कामदार बघा मॅनेजर सारखं फिरता. नमस्कार पाडाय साहेब. नमस्कार. काय आलेलं म्हणजे काय ह्याच्यात. चल बघून येऊया. इथून किल्लो दिसता आता तुमका. इथून दिस. हा आता दिसतो परफेक्ट. सीधा हेच घर घ्यावया, जागा घ्यावया. हा कितीक देऊची. हा याची साईड आहे सिद्धेची. स्लॅब कॉन्ट्रॅक्टर आहे हो. स्लॅब घालूचं काम घेतलं ना. पावसा त्याच्या ह्यानी घातलेलं आहे स्लॅब. कसली कांद्याची काय मला कामदार केळ मारतात. काय बोललो काय काय घातलं ना जेव. हे मालक हे मालक आमचे. पहिलं मी याच्याकडे कामाक होत होय की ना. पहिलं ह्यो माका कामार ठेव. आता माका सांगता 500 रुपये देते. 500 रुपये परवडणार नाही ना दिवसा. हा 800 रुपये देतं तर ठीक आहे ना. 800 किंवा 1000 रुपये. काय आहे सिद्ध्या या सिद्ध्या स्लॅब होतूचा की वतलेला. काढूचा 800 रुपये देणार. किती आहे. प्रोफेशनल आहे आपण. काय बघतोय काय 800 रुपये द्यायचे. ड्रायव्हर बनतोय तुझं. काय जाऊचं आता घरी या का. कॉक किती आहेत बघ. 1 2 3 4 5 6 7 8 आणि मध्ये 2. 10 कॉक घर म्हणजे करतात का एवढा.
ह्या मालवणातलं कुंभार माटीतला पॉलिटेक्निकचे हां माडा कॉलेज. आणि हे माडा कॉलनीचे किंग बसल्यात मध्ये राजा. तर आम्ही आलो गावी. हे आमचे बागवे काका ते आला फोटो. हो व्हिडिओ काढतो युट्यूब साठी. ही नारळाची ही पोळांची ना. आणि आता आमची आराधना दुर्गादेवीच्या मंदिरात झाले आपले काय सड्यावरच आहे का बागवे काका. व्हिडिओ काढतोय युट्यूब साठी. आता तुम्ही येतालाच माझे व्हिडिओ. हा पाणी भरपूर इला. शेती झाली ना. या ब्राह्मणदेव प्रसादिक भजन मंडळाचे भजन आहे. ब्राह्मणदेव प्रसन्न. हसून आमका सगळ्यांका पाणी जाता. प्रत्येक घराघरात 50 ते 52 घरात त्यात इथून पाणी आमका इथून खाली जाता. आणि हे ब्राह्मणदेव मंदिर आमचा. मंदिराचं काम बाकी आहे.
हर्षदन काय केलं ना बघा, गणपती रंगवतो. ही आमची गणपतीची शाळा. तो खाजवता तो भाऊ कोण आणि पेंटर आहे ना तो. पट्टीचे पण भाऊ मोठो कारागीर राहिलो. 100 गणपती असतात. फोन इलो भाई, ए दाई फोन इलो. गणपती कोण दमलो? हर्षद पेंटर. हा विकास. ह्यो मिरंगाव. सुनील साळुंके पवारवाडी, गुलाबी धोतर, हिरो.